राम खाडेंना यापूर्वी जीव घेण्याचा प्रयत्न आमच्या सुरेश धस आमदार हा आमचे जीव घेण्याचा प्रयत्न करतात. हा माझी रोजचे मेल आहेत सगळ्यांना. तुमच्या जीवाला धोका आहे का? हो, माझ्यासारखे किती लोक आहेत त्यांच्या जीवाला धोका? जेवढे सुरेश धस यांच्या विरोधामध्ये तिथे राजकीय सामाजिक काम करतात आणि काय केलं होतं मानसिक शारीरिक आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे त्यांचं खच्चीकरण करायचं. आणि काल एक जामगावमध्ये अजून एसटी समाजाचे चांभार समाजाची एक व्यक्ती त्यांचा असंच मानसिक छळ करून त्यांच्याच गावातले जामगाव त्यांच्याच गाव त्याच गावामध्ये अक्षरशः त्या व्यक्तीचा पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मानसिक छळाला हे करून स्वाभिमानी लोकांचा असा रोज जीव वेळ देतोय. आणि हे आम्ही जे सांगतोय ना फक्त ह्या प्रकरणामध्ये SIT आणि CID यांनी पूर्णपणे याच्यामध्ये सगळा तपास करावा. आणि आमचं जे आम्हाला राम खाडेंना यापूर्वी पोलीस सुरक्षा दिली होती का? काय काढून काय झालं होतं? काय होतं तिथे त्या ठिकाणी काय होतं लोकलला भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करतो पण लोकलला राम खाडे हे सुरेश धस यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी पक्ष बदलला. कुणी? राम खाडेंनी. आणि त्याच्यामुळे काय केलं मग हे सत्तेच्या दबावामध्ये त्यांचं संरक्षण थोडंसं काढण्यात आलं. काय होतं लोकल लेवलला आमदार म्हणजे सुरेश धसांना राम खाडेंना संपवायचंच होतं असं म्हणणं आहे तुमचं? हो. आणि आता 4 वेळा आलेले ते राम खाडेंवर. आष्टी पंचायत समिती समोर झाले, तहसील समोर झाले, 10 वेळा हल्ले झाले त्यांच्यावर.